मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतल्यानंतर अंगावर आजही रोमांच उभा राहतो. रितेश देशमुख आणि त्यांच्या संपूर्ण टीमने राजा शिवाजी या चित्रपटातून जो इतिहास पडद्यावर जिवंत केलाय, त्यासाठी सर्वात आधी त्यांचं मनापासून अभिनंदन. खरं तर खूप वर्षानंतर असा चित्रपट आलाय ज्याने खरा आणि अस्सल इतिहास आपल्यासमोर मांडलाय. बरं, सिनेमा रिलीज व्हायच्या आधी काही लोकांनी कॅम्पेन चालवलं की छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत रितेश देशमुख शोभणार नाही. पण म्हणतात ना की बोलणाऱ्याची तोंड बंद करायला तुमचं कामच पुरेसं असतं. रितेशजींनी आपल्या अभिनयाने अशा काही लोकांची बोलती बंद केली आहे की आज संपूर्ण महाराष्ट्रात फक्त आणि फक्त त्यांच्यावर कौतुकाचाच वर्षाव होताना आपल्याला दिसतोय. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने जी मुसंडी मारली आहे ना, ती पाहून सर्वांचेच डोळे पिकले. हे कलेक्शन फक्त आकड्यांचं नाही, तर महाराष्ट्राच्या जनतेने दिलेली ही पोच पावती आहे. विशेष म्हणजे छत्रपती शिवरायांचे मोठे बंधू ते म्हणजे संभाजी महाराजांची झलक आणि युद्धभूमीवरील त्यांचं अफाट कौशल्य, हे सगळं पाहून छाती अभिमानाने भरून येते. कारण हा सिनेमा केवळ मनोरंजन नाही, तर आपल्या पूर्वजांचा हा इतिहास आहे.